नव्हतं मला. काय झालंय काय? सध्या आपल्या घरामध्ये जे काही सुरू आहे ते तुम्ही पाहताय ना. माझं लक्ष आहे सगळीकडे, कोण कसं वागतंय ते. आई तसेच काही प्रॉब्लेम आहेत ना आपल्या ऑफिसमध्ये सुरू आहे. हो का? हो. पण मग ह्याचा छडा लावायलाच हवा. आई त्यासाठीच मी ऑफिसमध्ये निघालो होतो. मी काय म्हणतो, मी आपल्या ऑफिसमध्ये ताराला म्हणजे आराध्याला आपल्या ऑफिसला घेऊन गेलो तर तिची मला मदत होईल, तर घेऊन जाऊ का? अरे जा की घेऊन, त्यात विचारायचं काय? आई ते अक्षय आणि शकुंतला ताईसाहेब तुम्हाला माहिती आहेत ना, त्यांना कळलं तर त्यांना अजिबात आवडणार नाही. आणि ती श्रावणी, तिला जर समजलं तर ती भलताच तमाशा करेल. ते मी सगळं सांभाळून घेईन, तू नको काळजी करूस. बरं. आणि तारावर माझा पूर्ण विश्वास आहे. ती या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करेल. हो ना. आणि ऑफिसमध्ये जर वेडवाकडं काही घडत असेल ना तर ते सत्य ते सगळ्यांसमोर आले. माझा बाप्पा आहेच तिच्या पाठीशी. बाप्पाला नमस्कार कर आणि जा तिला घेऊन. हो आहे. बाप्पा. आई येतो. बाप्पा लवकरात लवकर ताराच्या प्रयत्नांना यश दे. आहेस रे बाबा, पाठीशी आहेस. श्रेयस चल, फ्रूट्स पण आहेत, ज्यूस पण आहे. काय खाणार आहेस? ठीक आहे, हे ऍपल आहे. चाललं चाललं चाललं. अरे काय वेंधळेपणा आहे तुझा? हा थांबा. काय? कुठे निघालात दोघे मिळून? कुठल्या कामगिरीवर? अहो ताईसाहेब, आराध्या मार्केटला निघाली होती आणि मी पण आपल्या फॅक्टरीच्या वर्करांना भेटायला चाललो होतो. त्यांच्या लीडरचा मला फोन आला, कॅन्टीन विषयी चर्चा करायची होती. म्हणजे असा प्रॉब्लेम काही नाहीये. मग मी म्हटलो चला, मी चाललोच आहे तर बोलो आराध्याला पण सोडतो. चला ताई येतो. आराध्या चल. थांब. तू मार्केटला जातेस ना? मग ही काही औषध आहेत ती घेऊन ये. हो आणते आणते. बरं येऊ आता? निघा आता. हा येतो. चल आराध्या चल. श्रेयस मी तुझ्यासाठी दुसरं ऍपल घेऊन येते. हा चालेल. आलेच. अगं अक्षय, मी काय म्हणत होते, मला ना अजून एक नेकलेस हवा. म्हणजे मार्केटमध्ये ना एक्सक्लुसिव्ह कलेक्शन आहे आणि त्यातला ना एक नेकलेस मला खूप खूप जास्त आवडलाय. आपण प्लीज घेऊयात का? प्लीज. म्हणजे जस्ट इमॅजिन ना, माझ्या पर्पल शिफॉनवर तो किती गोड दिसेल. प्लीज. तुझ्यावर तो गोड दिसेलच ग, पण सगळ्यांच्या नजरा तिखट होतील त्याचं काय. आणि श्रावणी, आत्ता आपण एक डायमंड नेकलेस घेतलाय, आणखी एक दागिना बघ,
सगळ्यांच्या नजरेत येईल असं नको वागूयात आपण. काय यार अक्षय, श्रावणी, माझे लाडच नाही करत तू. आपल्याला जे काही हवंय ते सगळं आपल्याला साध्य करायचं, पण जरा धीर धर. पण मला तो नेकलेस खूप आवडला होता. बरं ठीक आहे, पण मग मी माझ्या फ्रेंड्सना घरी बोलून एक किटी पार्टी तर ऑर्गनाईज करू शकते ना. म्हणजे मग मला त्यांना दाखवता येईल की माझ्या नवऱ्याने मला किती एक्सपेन्सिव्ह आणि एक्सक्लुसिव्ह डायमंड नेकलेस गिफ्ट केलाय. शिवाय तुम्हाला अजून एक डायमंड नेकलेस गिफ्ट करणार आहे ते पण मी सांगेन त्यांना. अच्छा असं. मग नवऱ्याला काय गिफ्ट देणार आहे माझी बायको? लाडात येऊ नकोस. ऑफिसला जायला उशीर होतोय की नाही? अगं मला कोण विचारणार आहे, मीच बॉस आहे. कोण डिस्टर्ब करतोय? हॅलो, हा बोल नेहा. सर, आराध्य मॅम आलेत ऑफिसमध्ये काहीतरी कामासाठी. काय? तू तू तिथेच थांब, मी आलोच. ओके. अरे ह्याला काय झालं एकदम? सगळे नवरे एकसारखेच असतात. अरे वा. पण पार्टीमध्ये आय एम गोना रॉक. माझ्या नवीन नेकलेस बरोबर. संजय मामा, आपण इथं आलोय खरी, पण हे काम लय जोखमीच आहे बरा. होय, आपल्याला अगदी सावधगिरीने वागावं लागणार आहे. पुरावे जर सापडले नाही आणि पकडले गेलो ना तर नामुष्कीचा प्रसंग ओढवू शकतोय आपल्यावर. खरे तारा, आपल्याला काळजीपूर्वक काम करावं लागेल. बरं, आता जास्त वेळ नाहीये, मी अक्षयच्या केबिन मध्ये जाते. बरं, आणि ते सगळं चेक कर. हो, तुम्ही इथंच थांबा आणि नीट लक्ष ठेवा. कुणी जर आत येत असेल तर मला लगेच इशारा द्या. बरं, आलीच. लवकर जा, लवकर जा.